नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथे आता अर्णवला सगळ्यांना आरती द्यायला सांगितलेली असते. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही सगळ्यांना आरती द्या. तेव्हा अर्णव म्हणतो मी का? तेव्हा ईश्वरी म्हणते कारण तुमच्या आजीला छान वाटेल जर तुम्ही सगळ्यांना तुमच्या हाताने आरती दिली. तुमचेच सगळेजण आहेत ना इथे. तेव्हा इकडे अर्णवसुद्धा ईश्वरीला नाही म्हणत नाही. ती जे बोलत असते तिच्या बोलण्यामध्ये तथ्य असतं. कारण तिथे आजीला, अंजलीला खूपच जास्त आनंद होत असतो की इथे अर्णवने कितीतरी दिवसांनी देवाची आरती केलेली असते. बाप्पाची आरती करताना त्याने सोहळंसुद्धा नेसलेलं असतं. तर इकडे हा जो काही प्रकाश त्याच्यामध्ये पडलेला असतो तो नकळतपणे का होईना पण ईश्वरीकडूनच पडलेला असतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता अर्णवने ईश्वरीचं ऐकलेलं असतं. तो इथे स्वतःहून आरतीचं ताट घेऊन आता सगळ्यांच्या समोर जात असतो. तेव्हा आपली आजी आणि बहीण दोघीजणी त्याला बघून खूपच जास्त खुश होत असतात. जेव्हा अर्णव त्यांच्याकडे आरतीचं ताट घेऊन जातो तेव्हा इथे आजी आधी स्वतः आरती न घेता अर्णवला आरती देते. त्याच्यानंतरला स्वतः आरती घेते आणि त्याचा इथे खूपच जास्त अभिमान वाटत असतो. कारण आजीने सुद्धा अर्णवला पहिल्यांदाच सोहळं नेसलेलं बघितलेलं असतं. बाप्पाची आरती करताना बघितलेलं असतं. त्यामुळे इथे आता आजी त्याची माया काढत असते. त्याचे अगदी लहान मुलांसारखे लाड करत असते. तेव्हा इथे अर्णवला सुद्धा आपल्या आजीचं इथे आता कौतुकच वाटत असतं. आजीला किती आनंद झाला आहे हे त्याला दिसत असतं. तेव्हा अंजलीसुद्धा इकडे आता आरती घेते आणि आपल्या भावाला सुद्धा आरती देते आणि म्हणत असते की अर्णव, तू सोहळं नेसलंयस ना, खूपच जास्त तू छान दिसतोयस. त्यानंतरला इकडे आता अर्णव आरती देत असताना आपल्या मामा मामीकडे सुद्धा जातो. तेव्हा इकडे आता अर्णवला त्या अवस्थेमध्ये बघून मामा आणि मामीला सुद्धा फारच आश्चर्य वाटत असतं. तर प्रेक्षकांनो, इथे आता जो तो आपल्यामध्ये व्यस्त असताना इथे मात्र आकाश आणि नम्रता दोघेजण चोरून चोरून आता एकमेकांना बघत असतात. आकाश तर नम्रताला तिथे बघून खूपच जास्त खुश झालेला असतो. कारण का, त्याने पहिल्यांदा तिला मार्केटमध्ये बघितलेलं असतं आणि त्याच्यानंतरला ती स्वतःहून जणू काही त्यांच्या ऑफिसमध्ये आलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी नम्रताला बघून इथे आता आकाश खूपच जास्त खुश झालेला असतो. त्याचबरोबर इथे आता आकाश हा नम्रताला बघून खुश झालेला असतो. तेवढ्यातच इथे अर्णवचा मित्र आकाश महाजनी हा सुद्धा बाप्पाची आरती घेण्यासाठी त्या ठिकाणी आलेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, तिथे अर्णव जेव्हा आकाशला अचानकपणे बघतो तेव्हा अर्णवला फारच आश्चर्य वाटतं. कारण आकाश तिथे येतो आणि आरतीसुद्धा घेतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर अर्णव म्हणत असतो की आकाश, अरे तू इथे काय करतोयस? तू तर मला खूपच मोठं सरप्राईज दिलंस. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, दिलं की नाही सरप्राईज? तेव्हा इथे अर्णव म्हणतो पण तू इथे कसा? तेव्हा आकाश म्हणतो अरे, माझं इकडे एक काम होतं. मी रस्त्याच्या इथून जातच होतो, तेवढ्यातच मला तुझी आठवण झाली. म्हणालो की चला आता या ठिकाणी आलो आहे तर अर्णवला भेटूनच जाऊया म्हणून तुला भेटायला आलो. तर इथे काय, बाप्पाची आरती चालली आहे वाटतं. आणि हे काय, तुला पहिल्यांदा बाबा सोहळं वगैरे नेसलेलं बघतोय. पहिल्यांदाच ना? तू कधीपासून या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागलास आणि हे बदल कुणामुळे घडलेत ते पण सांगशील का? तेव्हा अर्णव म्हणतो नाही रे, असं काही नाही आहे. तेव्हा इथे आता ईश्वरी येते आणि अर्णवच्या हातातून आरतीचं ताट घेते. कारण का, त्याचा मित्र तिथे आलेला असतो आणि इथे अर्णवच्या हातामध्ये आरतीचं ताट असतं. त्यामुळे ईश्वरी ते आपल्या हातामध्ये घेते आणि शेजारी उभी राहते. तेव्हा इथे वल्लरी मामीला खूपच जास्त राग येतो. मामी म्हणत असते की हिला पण ना पुढे पुढे मोठेपणा करायची खूपच जास्त सवय आहे. आता काय गरज होती हिला तिथे जाऊन उभी राहायची? पण पुढे पुढे करायचं आहे ना, म्हणून ही एक संधीसुद्धा सोडत नाही आहे. तेव्हा इकडे आकाश म्हणत असतो अर्णव, अरे आयुष्यामध्ये एखादी स्पेशल व्यक्ती आल्याशिवाय असे बदल होत नाही. तुला माहिती आहे ना? अरे तू कॉलेजमध्ये असा होतास का? कॉलेजमध्ये कसा होतास तू? तेव्हा अर्णव म्हणतो अरे, कॉलेजची वेळ वेगळी होती की नाही, तेव्हाची बातच वेगळी होती. त्यानंतरला इथे आकाश अर्णवचा फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घेत असतो.
तेव्हा अर्णव म्हणतो, काय करतोयस तू? तेव्हा आकाश म्हणतो, अरे काय करतोय म्हणजे काय? तुला माहिती आहे ना कॉलेजमध्ये तू कसा होतास? या सगळ्या गोष्टींवरती तुझा अजिबात विश्वास नव्हता. आता फोटो आहे ना आपल्या कॉलेज ग्रुपवरती टाकतो. सगळेजण तुला ह्या सोहळ्यामध्ये बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होतील. कळतंय का तुला? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, आकाश अरे हे सगळं करायची गरज नाही आहे. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो, आणि ही मुलगी कोण आहे? म्हणजे ही आयुष्यात आले म्हणून हे सगळे बदल घडलेत की काय? म्हणजे आयुष्यामध्ये कोणीतरी स्पेशल व्यक्ती आल्याशिवाय हे बदल घडत नाही. मला माहिती आहे अरे. अरे माझंच बघ ना, माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा जेव्हा माझी स्पेशल व्यक्ती म्हणजे माझी बायको आली, त्याच्यानंतरला माझ्यामध्ये इतके बदल घडलेत ना, जर तुला सांगायला बसलो तर आता दिवससुद्धा कमी पडेल. मग अरे ही कोण आहे? हिच्याबरोबर ओळख तरी करून दे. तेव्हा अर्णव म्हणतो, कुणी नाही आहे, माझी पिये आहे. तेव्हा अर्णव म्हणतो, माझी पिये आहे, पण ते सगळं जाऊ दे. तू बोल ना, तू कसा आहेस? तुझी वाईफ कशी आहे? आणि बाकी तुझं लाईफ कसं चाललं आहे? हे सगळं तो आता विचारत असतो. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, माझं सगळं नीटच चाललं आहे रे, पण तुझं कसं चाललं आहे? मला असं वाटतं आहे हीच ती व्यक्ती आहे स्पेशल, जिच्यामुळे तुझ्या आयुष्यामध्ये एवढा मोठा बदल झाला आहे की तू इथे बाप्पाची आरतीसुद्धा केलीस, ते सुद्धा सोहळं नेसून. बरोबर की नाही? या व्यक्तीचा तुझ्या आयुष्यामध्ये खूप जास्त महत्त्वाचा वाटा आहे असं वाटायला लागले. बरोबर ना? तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, की ती फक्त माझी पर्सनल असिस्टंट आहे, बाकी काही नाही. तेव्हा आकाश म्हणतो, असू दे रे, म्हणून काय झालं? हो की नाही? तेव्हा इकडे अर्णव आता इथे ईश्वरीला सुद्धा हाय हॅलो करतो. त्यानंतरला इथे आता अंजली त्याचबरोबर आजी सगळेजण इथे आकाशला भेटून त्यांना छानच वाटतं. अर्णव म्हणत असतो, की तुम्ही या ऑफिसमध्ये मला असं वाटते माझ्या मित्राला खूपच जास्त चेंज केलं आहे. कारण माझ्या मित्राने याआधी कधी बाप्पाची आरती केली नव्हती. त्याचं हे रूप मी तर पहिल्यांदाच बघतोय आणि मला असं वाटतंय की हा बदल त्याच्या आयुष्यात तुमच्यामुळे घडला आहे. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते, असं काही नाही आहे. म्हणजे ते स्वतःहून तयार झाले. बरोबर की नाही? आरतीसाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यानंतरला इथे आजीलासुद्धा आश्चर्य वाटलेलंच असतं. कारण का अर्णवला तिनेसुद्धा या अवस्थेत पहिल्यांदा बघितलेलं असतं. तेव्हा अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, बास झालं आता माझं कौतुक पुरे. पण आता तू स्वतःहून इथे आमच्यासाठी एक गाणं गाणार आहेस. माझा मित्र खूपच छान गातो. तो आज आपल्यासाठी काहीतरी छान असं गाणार आहे. त्यानंतरला इकडे आता आकाशसुद्धा नाही म्हणत नाही. अर्णवची फर्माईश असते आणि बाप्पाच्या आरतीचा दिवस असतो. त्यामुळे इथे अर्णव आता जसं म्हणतो की तुला आमच्यासाठी काहीतरी गावं लागणार आहे, तेव्हा आकाश इथे नाही म्हणत नाही आणि खूप सुंदर आवाजात, खूपच मधुर आवाजात तो इथे बाप्पाचं गाणं म्हणतो. तेव्हा इकडे सगळ्यांना आकाशचा आवाज खूपच जास्त आवडतो आणि त्याने गायलेलं गाणंसुद्धा. तेव्हा सगळेजण आता आकाशच्या आवाजातलं गाणं ऐकताना मंत्रमुग्ध झालेले असतात. इतका मधुर आवाज, इतकं छान गाणं हे कोणी गाऊ शकतं का? तर इकडे ईश्वरीला फारच आश्चर्य वाटतं की आकाशचा आवाज इतका चांगला आहे आणि तो इथे आता आकाश हा अर्णवचा मित्र आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की यांचा आवाज किती छान आहे आणि हे या खडूसचंदचे मित्र आहेत. मला तर आश्चर्यच वाटतंय. त्यानंतरला प्रेक्षकांनो, इकडे आता हा जो काही राकेश आहे, राकेशने आपल्या माणसांना फोन केलेला असतो आणि त्या गुंड माणसांना म्हणत असतो की लवकरात लवकर शलाकाला शोधा. ती कुठे गेले ते बघा. ती कुठेतरी लपून बसली असेल. ती शलाका आहे ना, ती जिथे कुठे असेल तिथून तिला शोधून काढा. तेव्हा तो म्हणतो की ती जर नाही मिळाली तर तिच्या काकांना विचारा, त्यांच्याकडून माहिती मिळवा. ती शलाका कुठे आहे हे लवकरात लवकर आपल्याला कळलं पाहिजे. तिला मुंबई सोडून जावंच लागणार आहे. जर ती मुंबईमध्ये राहिली तर माझ्यासाठी खूपच जास्त धोक्याची गोष्ट होऊ शकते आणि मी तसं होऊ देणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शलाका कुठे गेली असेल? ती कुठे लपून बसली असेल? मुंबईमध्ये असं कोण आहे ज्यांच्याकडे ती जाऊ शकते? ती माझ्या ईश्वरीच्या खूपच जास्त जवळ जाण्याचा प्रयत्न करते. म्हणजे तिच्याबरोबर मैत्री केली, तिच्याबरोबर आता ऑफिसमध्ये काम करते, कॅन्टीनमध्ये का असेना पण दोघीजणी सोबतच असतात ना. पण हे माझ्यासाठी धोक्याचं होऊ शकतं.
त्यानंतर इकडे आता राकेश म्हणत असतो की लवकरात लवकर शलाकाला शोधून मुंबई सोडायला सांगायला पाहिजे आणि त्याचबरोबर म्हणजे ईश्वरीपासून सुद्धा तिला दूर ठेवायला पाहिजे, नाहीतर ती वेळ जवळ नाही की ईश्वरी माझ्यापासून दूर निघून जाईल आणि ती जर माझ्यापासून दूर निघून गेली तर मला ते चालणार नाही आहे. त्यानंतरला प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी ही दिवसभरामध्ये फोन करत नाही, तिचा मेसेज नाही. तेव्हा राकेश म्हणत असतो की कुठे गेली असेल ईश्वरी, म्हणजे दिवसभरामध्ये काही बोलणं झालेलं नाही आहे आणि इथे आता मेसेजसुद्धा केलेला नाही आहे. तेव्हा इथे राकेश म्हणतो की काय करते दिवसभर तिकडे, हे विचारू दे तरी मला फोन करून. तेव्हा तो फोन करत असतो, पण आता इथे खूपच जास्त बिझी असते ईश्वरी आणि तिचा फोनसुद्धा तिच्याजवळ नसतो, त्यामुळे ती अजिबात फोन उचलत नाही. तेव्हा इकडे आता ईश्वरी फोन उचलत नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, हे काय अजिबात फोन उचलत नाही आहे, कुठे बिझी असेल का? दुसरं कोणी तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना? असं सुद्धा इथे राकेश म्हणत असतो. म्हणजे त्याला भीती वाटत असते की माझ्याशिवाय ईश्वरीच्या आयुष्यामध्ये दुसरा कुठलाही मुलगा येता कामा नये, असं सातत्याने त्याला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता ईश्वरी फोन उचलत नाही. तेव्हा तो म्हणत असतो की ठीक आहे, आता मी माझ्या मूर्ख बायकोला फोन करतो आणि तिला विचारतो की तिथे ऑफिसमध्ये नक्की काय चाललं आहे ते, कशी आरती चालले, कशी पूजा चालले, हे आता माझ्या बायकोला फोन करून विचारतो, असं इकडे आता राकेश म्हणत असतो. तर इथे प्रेक्षकांनो आता ईश्वरी म्हणत असते की ताई, प्रसादाची सगळी तयारी झाली आहे ना, आता आपण सगळ्यांना नैवेद्याचा प्रसाद देणार आहोत, कुणालाही कमी पडायला नको आणि त्याचबरोबर सगळ्यांना तो पुरला पाहिजे, सगळेजण प्रसाद खाऊन कसे खुश झाले पाहिजे. तेव्हा इकडे वल्लरी आता विचारात पडत असते की ही मुलगी आहे ना, ही खूपच जास्त हुशार आहे. कारण अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि म्हणत असतो की आता जर पूजा करून झाली तर मला सोहळं चेंज करायला का सांगत नाही आहे, मुद्दामून करते ही सगळं. तेव्हा इकडे मामा येतात आणि म्हणतात, काय गं वल्लरी, काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा वल्लरी म्हणते, का तुम्ही आंधळ्या आहात का? आजूबाजूला काय घडतंय तुम्हाला दिसत नाही आहे? ही मुलगी बघा ना, मालकीन असल्यासारखी सगळीकडे फिरते आणि अर्णवच्या मागे पुढे करते. ही सगळी तयारी तिच्यासाठीच आहे असं तिला वाटते. तेव्हा मामा म्हणतात, अगं तिच्यासाठी नसली तरीसुद्धा तिच्यामुळे आहे हे विसरू नको. उत्साही मुलगी आहे ती, तिच्यामुळे आपल्याला इथे आरतीला तरी यायला मिळाले. त्यानंतर प्रेक्षकांनो अर्णव जात असताना सोहळ्यामध्ये त्याचा पाय अडकतो आणि तो पडणारच असतो. तेवढ्यावरच तो खुर्चीवरती बसतो आणि स्वतःला सावरतो. तेव्हा इकडे ईश्वरी त्याचा हात पकडते आणि त्याला पडू देत नाही. तेव्हा इकडे अर्णव तिला म्हणालेला असतो की प्रत्येक वेळेला तू पडत असतेस आणि मदतीसाठी माझा हात तुला लागतोच, तुला कुणाची ना कुणाची तरी गरज लागते. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणत असते, अहो सर सांभाळून, कसं आहे ना, म्हणजे कधी ना कधीतरी आपल्याला देवाची गरज लागतेच. देवाची, नशिबाची. जी माणसं आपल्याला आवडत नाहीत ना सर, कधीकधी आपल्याला त्यांचीसुद्धा गरज लागते. म्हणून मी म्हणते की कधीही एवढा अहंकार बाळगू नये. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सोडू का तुम्हाला? तेव्हा इकडे ईश्वरी आता सोडू का असं म्हणते. तेव्हा अर्णवला आठवतं ज्या वेळेला इथे ईश्वरी पडणार असते त्यावेळेला अर्णवने तिचा हात पकडलेला असतो आणि जेव्हा इथे अर्णव म्हणतो की बघ, म्हणजे तुला कधी ना कधीतरी माझी गरज लागतेच, ती तुझा सारखीच, आता जर तुला सोडलं ना तर खाली पडशील. तेव्हा ईश्वरी म्हणते की असं सावरणारा हात असण्यापेक्षा तो नसलेला बरा, मी माझी माझी पडलेली बरी. तेव्हा अर्णव तिचा हात सोडतो आणि ती जोरात इथे जमिनीवरती पडलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्णव तिला म्हणालेला असतो की तुला प्रत्येक वेळेला माझी गरज लागते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सोडू का? आणि मुद्दामून त्याला आता सोडण्याचं नाटक करते आणि लगेचच त्याला नीट बसवते. त्याचबरोबर इथे आता मामी म्हणत असते की काही करू नये ना, हिचा माज आहे ना उतरवायला हवा. ही खूपच जास्त स्वतःला शहाणी समजते, अर्णवच्या मागे पुढे करते. तेव्हा इथे आता काही करून या ईश्वरीचा माज उतरवायला हवा असं मामी म्हणत असते. तुला काही करून मी आमच्या घरामध्ये शिरकाव करू देणार नाही आणि अर्णवच्या मागे पुढे तर मी तुला अजिबात करू देणार नाही. तर इकडे आता सगळेजण त्या दोघांकडे बघत असतात. आजीला त्याचबरोबर अंजलीला खूपच जास्त आश्चर्य वाटतं. कारण पहिल्यांदा कुठली तरी मुलगी इथे अर्णवला चांगलं सुनावत असते आणि इथे अर्णवसुद्धा तिला काही बोलू शकत नसतो. त्यामुळे इथे आता ईश्वरी म्हणत असते, जाऊ दे सर,
आता मी तुम्हाला नीट बसायला मदत करते. तेव्हा इकडे आता अर्णव पडणारच असतो. त्यामुळे तिथे अंजली आणि आजी दोघी येतात. आकाशला सुद्धा आश्चर्य वाटत असतं की त्याचा भाव असा पहिल्यांदा सोहळं वगैरे नेसून चालत असताना आता पडणार असतो. तेव्हा सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघत असतात. तेव्हा इकडे अर्णव म्हणतो, मला माहिती आहे हे सगळं ना तू मुद्दामून करतेस ना, म्हणजे या सोहळ्यामध्ये मी पडावं चालताना अशी तुझी इच्छा आहे, बरोबर की नाही? तुझ्यामुळे होतं हे सगळं. माझ्याच ऑफिसमध्ये तुझी किती दादागिरी चालली आहे बघतेस का? आणि आवर हे सगळं आता. हे माझं ऑफिस आहे, लग्नाचा मंडप नाही आहे की इतकाच सजवून ठेवला आहेस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर अहो तुम्ही विसरलात का? इथे म्युन्सिपल सर आले होते ना, त्यांनी काय सांगितलं, 4-5 दिवस पप्पांची इथेच आता प्रतिष्ठापना होणार आहे, बरोबर की नाही? मग आता त्यांनी सांगितले आणि तुम्हीसुद्धा होकार दिला आहे सर. तुम्ही बोललात की ठीक आहे चालेल, 4-5 दिवस गणूबाप्पा इथे राहू शकतात. मग आता तुम्हीच जर परवानगी दिली तर तुम्हीच आता शब्द मोडणार का सर? म्हणजे आता जर हे म्युन्सिपल सरांना कळलं की तुम्ही हे असं केलं आहे तर त्यांना ते अजिबात आवडणारं नाही आहे, कळलं का तुम्हाला? तेव्हा आता 4-5 दिवस गणूबाप्पा कुठेही जाणार नाही आणि तयारीमध्ये सुद्धा काही कमी होणार नाही, तुम्ही काळजी करू नका. एकदा का आपला कार्यक्रम व्यवस्थित झाला की मी ही स्वतः सगळी सजावट काढून टाकेन. त्यानंतरला इकडे मामी म्हणत असते की मला कळतंय या मुलीच्या मनामध्ये नक्की काय चाललंय, पण मी तुझी इच्छा अजिबात पूर्ण होऊ देणार नाही. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, अरे बापरे, अर्णव अरे सांभाळून. तेव्हा आजी म्हणते, अर्णव मला किती आश्चर्य वाटते रे तुला असं बघून. मला माहिती नाही आहे तू हे सगळं काय करतोयस. तेव्हा अंजली म्हणते, माझा भाऊ पडला असताना अगं ईश्वरी, त्याला आहे ना सवय नाही आहे गं हे सगळं करायची, हे सगळं नेसायची. तेव्हा इकडे अर्णव आता रागानेच तिथून निघून जातो. तो म्हणतो की मी चेंज करून येतोय. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता आजी म्हणत असतात, अगं तुला माहिती आहे का ईश्वरी, तू हे काय करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय झालं आजी, माझ्याकडून काही चुकलं का? काही चुकलं असेल तर मला माफ करा. तेव्हा आजी म्हणते, ईश्वरी अगं हे काय बोलतेस तू? अगं तुझ्यामुळे माझ्या नातवाच्या आयुष्यात हा किती मोठा बदल आलाय तू बघतेस ना. अगं त्याने याआधी कधीच सोहळं नेसलं नव्हतं, कधीही बाप्पाची त्याने आरती केली नव्हती, पण बघ ना तू त्याच्या आयुष्यामध्ये आलीस, तू या ऑफिसमध्ये आलीस आणि तू त्याचं आयुष्य बदलून टाकलंस. हे फक्त तूच करू शकतेस, आम्ही कुणीही हे सगळं करू शकलो नाही, हे फक्त तूच करू शकतेस, असं ती म्हणत असते. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की आजी आणि ताई तुम्ही दोघीजणी चेंजिंग रूममध्ये जा, तिथे जाऊन आराम करा, मी तुमच्यासाठी मोदक घेऊन येते. त्यानंतरला इकडे आता वल्लरी म्हणत असते, काय चाललंय या मुलीचं, सगळेजण फक्त इथे ईश्वरी ईश्वरी करतायत, आहे तरी कोणती? तेव्हा इकडे मामा म्हणतात, वल्लरी अगं काय चाललंय, कसला विचार करतेस मनामध्ये? आता कोण आहे गं तुझ्या हिट लिस्टवरती, अशी रागाने बघतेस ना म्हणून विचारलं. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, कुणी नाही आहे, असं का बोलताय तुम्ही, मी काय कुणाला काही बोलते का? तेव्हा मामा म्हणतात, नाही गं, या नजरेने बघतेस ना, तेव्हा विचार करत होते की आता कुणाची बारी आहे, कोण आहे तुझ्या हिट लिस्टवरती. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, तुम्हाला माहिती आहे का ती लावण्य कुठे आहे? मला त्या लावण्याला भेटायचं आहे, तिच्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा इकडे आता मामा म्हणत असतात, अगं असेल इथे कुठेतरी, मला काय माहिती ती कुठे आहे. तेव्हा इकडे ईश्वरी आता तिथे काम करत असते. तेव्हा मामा म्हणतात, ईश्वरी खरंच खूप चांगली आहे ना, तिच्यामुळे हा दिवस आपल्याला बघायला मिळाला आहे. तेव्हा मामी म्हणतात, बस करा हो, सारखे ईश्वरी ईश्वरी सगळेजणं करू नका. कोण आहे कोण ती सांगा ना, तिला काय एवढं महत्त्व दिलं जाते? कोण आहे कोणती साधी एक एम्प्लॉई आपल्या इथे काम करणारी, पण आपलीच लोकं तिला किती डोक्यावरती घेत आहेत बघा. काय गरज आहे, तिची एवढी लायकी तरी आहे का? तेव्हा मामा म्हणतात, अगं असं करू नकोस, ती देवाची खूप मोठं भक्त आहे, तिच्यामुळे आपल्याला गणपती बाप्पाची आरती करायला मिळाली, तर मग तिचं नाव काढायला नको का, तिचं कौतुक करायला नको का? हे सगळं इथे ईश्वरीमुळेच तर होतं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता राकेश खूप टेन्शनमध्ये असतो. राकेश म्हणत असतो की कुठे असेल ती शलाका, आणि ईश्वरीचा फोन पण लागत नाही आहे, ईश्वरीजवळ काही बोलणं झालेलं नाही आहे. नाही नाही, काही झालं तरी माझ्याशिवाय ईश्वरी कुणाच्याही जवळ नाही गेली पाहिजे, मीच तिच्या आयुष्यामध्ये महत्त्वाचा व्यक्ती पाहिजे. त्यानंतरला इकडे आजी आणि अंजली दोघीजणी बसलेली असतात. अंजली म्हणत असते की आज ना, म्हणजे असं इकडे एवढं तयार झालेलं बघून अर्णवला खरंच खूप बरं वाटलं.
तेव्हा इकडे आता राकेश म्हणत असतो की माझ्या बायकोजवळ बोलू दे, मगाशी सुद्धा तिने फोन उचलला नाही, आता तरी उचलते का बघू दे. तेव्हा इकडे अंजली चेंजिंग रूममध्ये आल्यानंतर फोन उचलते. आरती चालू असते म्हणून सगळ्यांचे फोन बंद असतात. त्यानंतर इकडे आता फोन उचलल्यानंतर राकेश म्हणत असतो, अगं बायको कुठे आहेस, कुठे तू अंजली, अगं कधीपासून फोन करतोय. तेव्हा इकडे अंजली म्हणत असते, अहो काय सांगू तुम्हाला, आम्ही सगळेजण आरतीमध्ये होतो ना, म्हणून फोन उचलता आला नाही. पण इथे तुम्हाला माहिती आहे ईश्वरीने किती जय्यत तयारी केली आणि गणू बाप्पासुद्धा आले ऑफिसमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का, अहो आपल्या अर्णवने इथे बाप्पाची आरती केली होती, सोहळंसुद्धा नेसला होता तो. तेव्हा इकडे अर्णव आणि सोहळं असं म्हणून इथे आता राकेशसुद्धा हसायला लागतो. त्याचबरोबर इथे वल्लरी आता म्हणत असते, काय गं तू स्वतःला काय इथली मालकीण समजतेस का, ईश्वरीला म्हणत असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही मी स्वतःला मालकीण का समजेन. तेव्हा इकडे आता वल्लरी म्हणत असते, नाही सतत काय मागे पुढे करतेस अर्णवच्या, त्याला सोहळं काय नेसवलंस, त्याच्या शेजारी आरतीला काय बसलीस, हे सगळं तू जाणून बुजून करतेस ना, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आमच्या घरापासून लांब राहायचं. तेव्हा इकडे आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही बाप्पाचा आशीर्वाद घेतलात का, बाप्पाकडे जा आणि तुम्ही आहे ना त्यांच्याकडे बुद्धी मागा. तेव्हा वल्लरी म्हणते, का तुला काय वाटतं माझ्याकडे बुद्धी कमी आहे का. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही हो तसं नाही, तुमच्याकडे बुद्धी आहे पण थोडी अजून मागा, कारण तुम्ही काय विचार करताय ना, तुमचं तुम्हालाच काही कळत नाही आहे. त्याच्यामुळे आता बाप्पा आलेत ना, ते कुणालाही निराश करत नाही, त्यांच्याकडे थोडी बुद्धी मागाच. तर पुढील भागामध्ये आपण बघूया प्रेक्षकांनो, इकडे आता अर्णव आणि इथे ईश्वरी दोघेजणं खूपच जास्त छान असा कपल डान्स करत असतात. जेव्हा अर्णव ईश्वरीबरोबर डान्स करत असतो तेव्हा ईश्वरी खूपच जास्त आश्चर्यचकित होते आणि घरातले सगळेजण त्या दोघांचा डान्स खूपच जास्त एन्जॉय करत असतात. तेव्हा इकडे ईश्वरीलासुद्धा खूपच जास्त आश्चर्य वाटतं की अर्णव तिच्याबरोबर इतका क्लोज डान्स करतोय. तेव्हा इकडे वल्लरी लावण्याला भडकवण्याचं काम करत असते. वल्लरी म्हणत असते, काय गं लावण्या, ही काल आलेली एम्प्लॉई आहे ना, तरीसुद्धा अर्णव तिच्याबरोबर डान्स करतोय. हे सगळं बघून लावण्यालासुद्धा राग येतो.